फार्मरच्या साईट रेडीनेसचा डेटा ॲप्लिकेशनमध्ये कसं सेव्ह करायचं आहे, तर त्यासाठी ॲग्रोफॉरेस्ट्रीमध्ये जाऊन एडिट फार्मरमध्ये जाऊन आपल्याला साईट विझार्डमध्ये जायचं आहे. आणि साईट विझार्डमध्ये गेल्यानंतर आपण सिलेक्ट केलेल्या फार्मरची स्पेसिफिक साईट आपल्याला सिलेक्ट करायचे आहे. इथे मी एक टेस्ट साईट घेतलेली आहे आणि त्याचा बेसलाईनचा डेटा, जिओ फेन्सिंग KMLचा डेटा आणि सॅपलिंग डिमांडचा डेटा मी ऑलरेडी सर्व्हरवरती सेव्ह केलेला आहे. याच्या रिगार्डिंग जर तुम्हाला काही इश्यू असेल तर तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ बघू शकता. साईट रेडीनेससाठी साईट विझार्डमध्ये साईट रेडीनेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. क्रिएट साईट रेडीनेसवरती क्लिक करायचे. व्हेरिफिकेशन डेट टाकायचे. इथे तुम्ही डिमांड रेज केलेली जी डेट आहे त्याच्या अगोदरची साईट रेडीनेसची डेट किंवा व्हेरिफिकेशनची डेट सिलेक्ट करू शकता. तर मी एक डेट सिलेक्ट करत आहे. क्लिक करायचे ओकेवरती. पीट्स ज्या आहेत इथे आपल्याला बॉर्डर पीट आणि ब्लॉक पीट्स आपल्याला इथे काउंट सेव्ह करायचे किंवा फिल करायचे. तर त्यासाठी तुम्हाला डिमांड केलेलं सॅपलिंगचा काउंट माहिती असणं गरजेचं आहे. तर मी बॉर्डरचं ज्या डिमांड केलेला काउंट होता तो टीकवूडचा 24 आणि मोहगनीचा 24 होता. तर टोटल जो पीट्स आहेत आपल्याला लागणाऱ्या साईटवरती, तर त्या 48 पीट्स आपल्याला काढल्या गेल्या आहेत का हे पाहणं गरजेचं आहे. त्याचप्रकारे ब्लॉक जे आहेत तर 169 ब्लॉक प्लांटेशनची डिमांड रेज केलेली, त्याच्यानुसार 169 पीट्स काढल्या गेल्या आहेत का ते चेक करायचे. इथे आपण एक्झॅक्ट काउंट जो डिमांड केलेल्या स्पेसिसचा आहे तोच टाकू शकतो पीट्ससाठी. त्याच्यापेक्षा जास्त टाकायला गेलं तर ते ॲपमध्ये स्टोअर नाही होऊ शकत. त्याच्यापेक्षा कमी किंवा एक्झॅक्ट सेम काउंट आपण इथे फिल करू शकतो. पीट्सची जी साईज आहे ती ॲप्रोप्रिएट आहे का. जर पीट्स साईज अकॉर्डिंग टू जो आपला अकॉर्डिंग टू रूल्स पीट साईज ॲप्रोप्रिएट आहे का हे चेक करायचे. जर असेल तर येस, अदरवाईज नो कन्फर्म करायचे. जी पीट स्पेसिंग आहे ती ॲप्रोप्रिएट आहे का त्याच्यावरती येस किंवा नो तुम्हाला सिलेक्ट करायचे. जर स्पेसिंग ॲप्रोप्रिएट किंवा करेक्ट असेल तरच येस ऑप्शन हा सिलेक्ट करायचे. पीट्स क्युरेटेड विथ इनपुट्स आहे का. पीट्समध्ये जे इनपुट्स टाकण्याचा जो रेशो दिलेला आहे त्याच्यानुसार पीट्स मध्ये ते इनपुट्स टाकले गेलेत का. असतील तर येस, अदरवाईज नो. तुम्हाला इथे साईटचं लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड कॅप्चर करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर फेन्सिंग आणि इरिगेशनचे काही आपल्याला पॉईंट्स इथे फिल करायचे आहेत. तर इरिगेशन फॅसिलिटी आहे का, असेल तर येस आणि कन्फर्म करायचं आहे. त्यानंतर जे टेम्पररी फेन्सिंग आहे का साईटच्या भोवती, जर टेम्पररी फेन्सिंग असेल तर येस, अदरवाईज नो. मी नो सिलेक्ट करत आहे. कन्फर्म. परमनंट फेन्सिंग तुमच्या साईटच्या बाजूला आहे का. मी टेम्पररी फेन्सिंगमध्ये नो सिलेक्ट केलेलं, पण इन केस तुमच्या साईटच्या भोवती परमनंट फेन्सिंग असेल तर येस सिलेक्ट करायचं आहे. ओव्हरऑल रेडीनेस वरती सिलेक्ट केलेल्या ऑप्शननुसार साईट कम्प्लिटली रेडी आहे का. जर असेल तर रेडी, अदरवाईज नीड्स इम्प्रूव्हमेंट तुम्हाला हा ऑप्शन सिलेक्ट करायचे. आणि तुम्हाला इथे त्या साईटचा फोटो अपलोड करायचे. त्यासाठी अपलोड न्यूवरती क्लिक करून त्या साईटचा फोटो तुम्हाला क्लिक करायचे आणि तो सेव्ह करायचे. इथे सेव्ह सगळी माहिती फिल केल्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचे. अशा प्रकारे जो साईट रेडीनेसचा डेटा आहे तो ऑफलाईन फिल झालेला आहे, तो ऑनलाईन सर्व्हरवरती सिंक करणं गरजेचं आहे. त्यासाठी बॅक जाऊन सिंक ऑल टू सर्व्हर हा ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि स्टार्ट सिंक करायचे. पूर्ण डेटा सिंक झाल्यानंतर आपल्याला बॅक जायचं आहे, बिकॉज हा डेटा सर्व्हरवरती सिंक होणं खूप गरजेचं आहे. अशा प्रकारे साईट रेडीनेसचा डेटा तुम्ही ॲपमध्ये फिल करू शकता.